This video is only for the Maharashtra State Veterinary Counseling. तर महाराष्ट्रातील भरपूर साऱ्या पालक आणि विद्यार्थ्यांचे क्वेश्चन्स क्वेरीज आहेत की या वर्षी जी महाराष्ट्राची वेटनरीची म्हणजे PVC आणि EHची जी काउन्सिलिंग आहे ती कधीपासून चालू होणार आहे. या काउन्सिलिंगमध्ये जी प्रायव्हेट वेटनरी कॉलेजेस येणार आहेत त्यांचं फी स्ट्रक्चर, सीट मॅट्रिक्स कसं असणार आहे, म्हणजे रिजन आणि स्टेट त्याच्यामध्ये पण मिळणार आहे का, आणि जे वेटनरी कॉलेजेस आहेत ऑलरेडी गव्हर्नमेंटचे त्याच्यामध्ये फी स्ट्रक्चर आणि सीट मॅट्रिक्स कसं असणार आहे, यासारख्या भरपूर साऱ्या अजून क्वेश्चन्स स्टुडंटने आणि पालकांनी विचारले. कारण भरपूर सारे चुकीचे इन्फॉर्मेशन यूट्यूब किंवा सोशल मीडियावर शेअर होत आहेत, तर त्यामुळे भरपूर सारे पालक आणि विद्यार्थी कन्फ्यूज झालेत. तर या गोष्टी भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी पालकांनी मला शेअर केलेत. त्यामुळे मी एक शॉर्ट व्हिडिओ बनतोय जेणेकरून स्टुडंटला किंवा पालकांना एक क्लिअरिटी येईल की ॲक्च्युली काय चालू आहे, काय इंटरनल अजून काय गोष्टी चालू आहेत, कशामुळे लेट होतंय. तर त्या पण गोष्टी आज आपण मी शेअर करतोय तुमच्यासोबत की ॲक्च्युली खरंच जे वेटनरीमध्ये आता आम्ही ऑलरेडी कॉलेजमध्ये आहोत किंवा त्या फील्डशी संबंधित आहोत किंवा युनिव्हर्सिटीमध्ये कनेक्टेड आहोत, त्यामुळे आम्हाला या गोष्टी माहिती आहेत, म्हणून मी तुम्हाला शेअर करतोय जेणेकरून विद्यार्थ्यांची किंवा पालकांची फसवणूक होणार नाही. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित, वेटनरियन. मी सध्या मुंबई वेटनरी कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. वेटनरी बाबत सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला चॅनलवर मिळून जाईल. तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरायचा, चॉईस फिलिंग कशी करायची, प्रत्येक कॉलेजचा टूर व्हिडिओ देखील मी बनवला आहे. मी प्रत्येक कॉलेजला व्हिजिट केलंय, त्या प्रत्येक कॉलेजचा टूर व्हिडिओ सुद्धा आहे. हॉस्टेल, मेस, कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर. तर वेटनरी कॉलेज बाबत किंवा वेटनरी ॲडमिशन बाबत किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटी, वेटनरी बाबत सगळ्या गोष्टी मी चॅनलवर प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्या तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर आता मेन आहे की वेटनरीची जी काउन्सिलिंग आहे महाराष्ट्राची ती कधीपासून चालू होणार आहे. भरपूर सारे मिथ आणि भरपूर सारे चुकीच्या इन्फॉर्मेशन किंवा डेट्स पसरत आहेत. तर त्या डेट्स खऱ्या नाही आहेत, कारण अजून ज्या इंटरनल गोष्टी चालू आहेत त्या गोष्टींमध्ये असं समोर आलं की अजून ऑफिशियली काहीच सांगता येणार नाही. कारण ऑलरेडी जे प्रायव्हेट वेटनरी कॉलेजेस आहेत त्यामुळे यावर्षी थोडंसं लेट होतं आहे कॉलेजेसच्या फी स्ट्रक्चरमुळे. आणि ते फी स्ट्रक्चर आणि कॉलेजचं जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती काउन्सिलिंगची प्रोसेस, त्यामुळे एक अजून 7 ते 8 दिवस लागणार आहे ॲडमिशन प्रोसेससाठी. कारण याबाबत सगळी मीटिंग वगैरे झालेली आहे कॉलेजेसमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये. त्यानंतर आता जे फी स्ट्रक्चर आहे ते आल्यानंतर प्रोसेस चालू होईल. 7 ते 8 दिवस लागतील. हे प्रायव्हेट वेटनरी कॉलेजचं भरपूर सारे सोशल मीडियावर अटेन्शन घेण्यासाठी भरपूर सारे यूट्यूब चॅनलवर पण सांगतायत की एवढी एवढी फी स्ट्रक्चर असणार आहे. मॅनेजमेंटची 8 लाख रुपये फी, 6 लाख रुपये फी असणार आहे पर इयर, आणि जे स्टेटची फी आहे ती 3 लाख रुपये असणार आहे. खूपच कमी फी असणार आहे. असं काही चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर आत्ताच सतर्क राहा, कारण हीच माहिती अजून ऑफिशियली कुठेही आलेली नाही. पर यावर्षी जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती स्टेट आणि रिजन कोट्यामुळे किंवा प्रायव्हेट वेटनरी कॉलेजेसमुळे थोडीशी किचकट होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर चुकीचा फॉर्म भरला किंवा चुकीची इन्फॉर्मेशन तुम्ही काउन्सिलिंगमध्ये प्रोव्हाइड केली तर त्यामुळे तुमचं ॲडमिशनसुद्धा यावर्षी कॅन्सल होऊ शकतं. कारण यावर्षी थोडीशी किचकट प्रोसेस होणार आहे, जसं मी सांगितलं ऑलरेडी तुम्हाला. आता दुसरी म्हणजे की जी कॉलेजेस आहेत प्रायव्हेट वेटनरी कॉलेजेस त्यांची फी स्ट्रक्चर मी सांगितलं तुम्हाला 7 ते 8 दिवस लागतील. बिल ऑलरेडी पास केलेलं आहे. जर बिल मंजूर झालं त्यानंतर मग जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती चालू होईल. थर्ड नंबर म्हणजे हे जे कॉलेजेस आहेत प्रायव्हेट वेटनरी कॉलेजेस त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या सीट असणार आहेत. टोटल महाराष्ट्रात 5 वेटनरी कॉलेजेसला परमिशन मिळाली. त्या 5 वेटनरी कॉलेजेसमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये 80 सीट असणार आहेत. आणि या 80 सीट 40 सेमी गव्हर्नमेंटच्या सीट आणि 40 प्रायव्हेटच्या सीट म्हणजे मॅनेजमेंटच्या सीट असणार आहेत प्रत्येक कॉलेजेसमध्ये. आता ह्या स्टेटच्या ज्या सीट आहेत, सेमी गव्हर्नमेंटच्या ज्या प्रायव्हेट कॉलेजच्या सीट आहेत आणि ज्या मॅनेजमेंटच्या सीट आहेत त्या कशा फिलअप केल्या जाणार, त्याच्यामध्ये पण रिजन आणि स्टेटचा कोटा असणार आहे. हो, त्यामध्ये पण रिजन आणि स्टेटचा कोटा असणार आहे. अजून ऑफिशियली इन्फॉर्मेशन आलेली नाही, परंतु गव्हर्नमेंट वेटनरी कॉलेजेसमध्ये सुद्धा स्टेट आणि रिजनचा कोटा असणार आहे. आणि या वर्षीपासून सुद्धा जे प्रायव्हेट वेटनरी कॉलेज आहे त्याच्यामध्ये सुद्धा रिजन आणि स्टेटचा कोटा असू शकणार आहे. कारण गव्हर्नमेंटचा आणि सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटचा सुद्धा कोटा सोबतच चालणार आहे. आणि जे मॅनेजमेंटचे राऊंड आहेत ते मॅनेजमेंटचे राऊंड लास्टला होणार आहे. म्हणजे सगळी प्रोसेस झाल्यानंतर मॅनेजमेंटचे ॲडमिशन होणार आहे. त्यामुळे काउन्सिलिंग प्रोसेस अजून फ्लो माहिती नाही, बट ज्या इंटरनल गोष्टी आहेत जे मला मीटिंगमध्ये कळाल्या तर त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. तर त्यामुळे भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची फसवणूक होऊ नये म्हणून मी शेअर करतोय की तुम्ही आधीच सतर्क राहा. कारण चुकीची माहिती जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही तुमचं ॲडमिशन किंवा मुलाचं करिअर तुम्ही धोक्यात टाकताय.
तुम्हाला एक ऑफिशियल आणि जेन्युइन इन्फॉर्मेशन किंवा काउन्सिलिंगमध्ये सपोर्ट गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही आमची काउन्सिलिंग जॉईन करू शकता. मी फोर्स नाही करते तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायला, की तुम्हाला करायची असेल तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता. ज्यांना प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचं ते पार्टिसिपेट करू शकता. त्यांना पण देखील इन्फॉर्मेशन मी प्रोव्हाइड केलेली आहे. यूट्यूब चॅनलवर येईलच सगळी इन्फॉर्मेशन. परंतु पर्सनल तुम्हाला गायडन्स सपोर्ट पाहिजे असेल, ऑलरेडी नीटच्या आधीपासून आमच्याकडे स्टुडंटने रजिस्ट्रेशन करून ठेवलंय, की आम्हाला वेटरनरीची जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती करायची आहे. आणि तुम्ही कोणत्याही स्टुडंटला विचारू शकता की काउन्सिलिंग प्रोसेस कशी आम्ही प्रोव्हाइड करतोय. कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेटरनरीची काउन्सिलिंग प्रोसेस जी आहे ती सगळ्यात चांगली आणि व्यवस्थित आम्ही प्रोव्हाइड करतोय. म्हणजे ॲज अ वेटरनरियन असल्यामुळे मी सगळी प्रोसेस तुम्हाला प्रॉपरली सांगू शकतो. नॉट इव्हन की रजिस्ट्रेशन कसं करायचंय, काउन्सिलिंग वगैरे ही तर प्रोसेस असणारच आहे. ही प्रोसेस तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि ज्या काही चुका होतात त्या पण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार. त्यासोबतच कोणत्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, कोणतं कॉलेज कसं आहे. आता मी ऑलरेडी वेटरनरियन आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे कोणत्या कॉलेजमध्ये काय चालू आहे. तर त्यामुळे त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती असायला हवी. कारण भरपूर सारे विद्यार्थी बोलतात मला मुंबई वेटरनरी कॉलेज पाहिजे, मला शिरवळ वेटरनरी कॉलेज पाहिजे, परभणी पाहिजे. ॲक्च्युअली तिथे काय गोष्टी आहेत आणि ऑलरेडी आम्ही त्या सगळ्या फेजमधून बाहेर आलोय आणि त्या सगळ्या कॉलेजेसमध्ये मी व्हिजिट पण केलंय. त्यामुळे तुम्हाला त्या प्रॉपर गायडन्स जर पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही वेटरनरीची काउन्सिलिंग जॉईन करू शकता. त्यामुळे तुम्हाला जर काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला काउन्सिलिंगची सगळं गायडन्स तुम्हाला मिळून जाईल. तुम्हाला सगळी प्रोसेस रजिस्ट्रेशन पासून तर लास्ट राऊंड पर्यंत गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट आणि मॅनेजमेंट सगळ्या कोड्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. सगळी प्रोसेस तुमची ऑनलाईन आम्ही करून घेऊ आणि सगळी प्रोसेस तुम्हाला ऑनलाईनच होणार आहे आणि आम्ही देखील काउन्सिलिंग ऑनलाईन प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून तुम्हाला यायचा पण ताण होणार नाही आणि सगळी प्रोसेस आम्ही स्वतः करून घेणार आहे. तुम्हाला जर स्वतः करायचं असेल रजिस्ट्रेशन तर ते पण तुम्ही करू शकता. सगळी प्रोसेस आम्ही सांगणार आहे. त्यासोबतच पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे भरपूर सारे प्रश्न असतात. दरवर्षी मी बघतोय भरपूर सारे प्रश्न असतात. तर त्या सगळ्या प्रश्न कव्हर करण्यासाठी आम्ही Google मीट सुद्धा ठेवलेली असते किंवा मीटिंग सुद्धा ठेवलेली असते वीकली, की जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि पालकांचे प्रश्न समोर येतील आणि त्याचं आम्ही सोल्युशन देऊया किंवा त्यांचं जे काही शंका असतील तर ते आपण दूर होतात. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर पाहिजे असेल, ऑफिशियल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकता. माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच होता की जेन्युइन आणि ऑफिशियल इन्फॉर्मेशन अजून काहीही आलेली नाही. कोणत्याही चुकीच्या इन्फॉर्मेशनवर विश्वास ठेवू नका. जे प्रायव्हेट वेटरनरी कॉलेजेस आहेत त्यांची फी स्ट्रक्चर अजून ऑफिशियली आलेली नाही, परंतु माझ्या एक्सपेक्टेडनुसार की माझ्या प्रिडिक्शननुसार जे बिल पास झाले त्याच्यानुसार की 4.5 ते 5.5 लाख रुपयापर्यंत स्टेट म्हणजे जी सेमी गव्हर्नमेंटची फी आहे ती असू शकणार आहे आणि जे प्रायव्हेट म्हणजे मॅनेजमेंटच्या सीट आहेत प्रायव्हेट वेटरनरी कॉलेजचं त्याची फी स्ट्रक्चर 6 ते 8-9 लाखापर्यंत असू शकते. पण 7 ते 8 लाख रुपये तर फी असणार आहे मॅनेजमेंटची सुद्धा. तरी देखील अजून तुमचे काही क्वेश्चन, क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. Instagram, Telegramला सुद्धा तुम्ही विचारू शकता. कॉन्टॅक्ट नंबर पण दिलाय तुम्हाला डिस्क्रिप्शन WhatsAppला. तिथे तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. तर सगळी इन्फॉर्मेशन, सगळे ऑफिशियल अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. Telegram किंवा Instagram जॉईन नाही केलं तर तिकडे जॉईन करून ठेवा. कारण तिकडे सुद्धा एक छोटे-छोटे अपडेट्स तिकडे सुद्धा तुम्हाला मिळून जातील. चला तर भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. थँक यू एव्हरीवन.